मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, लोकांच्या मोठ्या प्रमाणात मृत्यूही होत आहे. काय एकंदरीत तुमच्या शासनाच्या उपाययोजना आहेत? यातल्या 2-3 गोष्टी आधी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. त्या म्हणजे जी रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते, म्हणजे गेल्या एकूण वर्षभरात जेवढी रुग्णसंख्या होती ती गेल्या 2 महिन्यात रुग्णसंख्या वाढली ही आपण बघतो आणि त्यामुळे नक्कीच आरोग्य व्यवस्थेवर ताण येतो. दुसरा जो रेमडेसिवीरचा जो मुद्दा आहे तो मी सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा याचा अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये काही ज्या मिथ्स तयार झाल्यात, काही जे चुकीचे समज तयार झालेत ते आपण मनातून काढले पाहिजे. मुळात म्हणजे रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रेमडेसिवीरचं ज्या प्रमाणात प्रिस्क्रिप्शन करण्यात येते ते खूप जास्त होतं आहे आणि रेमडेसिवीरचा जो तुटवडा तयार होतो याला 3 कारणं महत्त्वाची. एक म्हणजे वाढलेली रुग्णसंख्या, या रुग्णसंख्येच्या प्रमाणात कंपन्या तयार नव्हत्या प्रोडक्शनसाठी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेमडेसिवीरचा अति प्रमाणात होत असणारा अवाजवी वापर किंवा ज्याला आपण अपव्यय म्हणू शकतो. रेमडेसिवीर नक्कीच गुणकारी औषध आहे, पण ते योग्य रुग्णांना योग्य वेळी दिलं गेलं तर ते गुणकारी औषध आहे. आणि रेमडेसिवीर मिळालं नाही तर पेशंट बरा होणार नाही असंही काहीच नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही मी सातत्यानं विनंती करतो आहे आणि पेशंट्सनाही तुमच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो, पेशंटच्या नातेवाईकांना विनंती करू इच्छितो की रेमडेसिवीर हा कोरोनावरचा पूर्णपणे इलाज नाही किंवा रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी जाईल, त्यासाठी शासन प्रशासन सगळे प्रयत्न करत आहेत. ते उपलब्ध होईपर्यंत तुमच्या पेशंटला जर तोंडावाटे गोळ्या घेता येत असतील तर तोपर्यंत फॅव्हिपिराविर सुरू करणं याने व्हायरल लोड कंट्रोलमध्ये राहू शकतो. बरं, रेमडेसिवीर केव्हा वापरायचं यालासुद्धा काही इंडिकेशन्स आहेत. तुमचा HRCT स्कोअर 10पेक्षा जास्त असेल, तुमचे ज्याला आपण सायटोकाईन मार्कर्स म्हणतो हे 50ने वाढलेले असतील तर रेमडेसिवीर वापरा. तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सप्लिमेंटल ऑक्सिजनवर 92च्या खाली राहत असेल तर रेमडेसिवीर वापरा. आजार 9 दिवसांच्या आतला असेल तरच रेमडेसिवीर वापरा. याच फार महत्त्वाच्या गोष्टी, डायबिटिक किटोॲसिडोसिस असेल, कॉर पर्मनेल असेल, एक्सरे चेस्टवर न्यूमोनिया दिसत असेल तरच रेमडेसिवीर वापरायचं आहे. इतर वेळी रेमडेसिवीर वापरायची आवश्यकता नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांचा हेतू खूप शुद्ध आहे, त्यांना पेशंटला वाचवायचं आहे. पण त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की गव्हर्मेंट टास्क फोर्सने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत हे गाईडलाईन्स जर आपण तंतोतंत पाळले तर ज्या प्रमाणात आता एक शॉकिंग आकडेवारी जी समोर आलेली आहे ती म्हणजे 80% रुग्णांमध्ये रेमडेसिवीर प्रिस्क्राईब केलं जातं आहे, जी खरं तर एकूण आकडेवारीमध्ये 91% असिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत. साधारणतः 7 ते 8% जे पेशंट्स आहेत या 8 ते 9%नाच खरं तर त्यातल्या काही जणांना रेमडेसिवीरची गरज लागू शकली पाहिजे. असं असताना एवढी मोठी रिक्वायरमेंट जेव्हा येते तेव्हा ही रिक्वायरमेंट खरंच चिंताजनक आहे. आणि त्यामुळे जर त्याचा नीट वापर झाला तर याचा तुटवडा होणार नाही आणि ज्या रुग्णांना त्याचा खरोखर फायदा होणार आहे, ज्या रुग्णांना त्याची खरोखर गरज आहे, अशा आपल्याच नातेवाईकांपर्यंत, आपल्यापैकीच कोणापर्यंत तरी ते रेमडेसिवीर पोचणार आहे. त्यामुळे माझी डॉक्टरांनाही विनंती आणि नातेवाईकांनी विनंती की त्यासाठी धावाधाव करू नका. हे कुठलंही संजीवनी नाही, हे कुठलंही अमृत नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये ऑक्सिजन ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आपण मृत्यूचं प्रमाण आपण म्हणतात तर नक्कीच मृत्यू दर जो म्हणतो, एकूण इन्फेक्शनच्या तुलनेत जो मृत्यूदर आहे हा मृत्यूदर गेल्या वेळेपेक्षा बऱ्यापैकी आपण अजून आटोक्यात ठेवण्यात आलं आहे मृत्यूदर. पण एकूण मृत्यूची संख्या जर पाहिली तर होय, मृत्यूची संख्या ही खरोखर चिंताजनक आहे आणि याचा आरोग्य व्यवस्थेवर नक्कीच ताण येतो आहे. त्यामुळे जेवढी प्रशासनाची, जेवढी शासनाची, जेवढी आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा आहे. नियम पाळण्यासंदर्भात असेल, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरसाठी असेल. कारण एक व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणं याचे 2 फार विचित्र कारणं असतात की जेव्हा व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्यायचा असतो तेव्हा त्या व्हेंटिलेटरवर बेडवर आधी कुणीतरी रुग्ण आहे. दुर्दैवानं एकतर तो रुग्ण दगावला किंवा तो बरा झाला. या 2च शक्यता आहेत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होण्यासाठी. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही सुद्धा नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याला अनुसरून हे जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे हे आपण सातत्यानं केलं पाहिजे. आपल्या हातून घडल्या असतील कधी आपण सोहळे मोठमोठे केले, आपण गर्दी जेव्हा प्रशासन शासन सांगत होतं तेव्हा आपण काही ठिकाणी गर्दी केली असेल. पण आता तरी अजूनही आपण जर हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर केलं तर या गोष्टीला आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकतो. एकंदरीत देशामध्ये आणि राज्यामध्ये कोविडचे रुग्ण मरत आहेत, तर आरोग्य यंत्रणा ढासळली आपल्याला असं वाटतंय का? आरोग्य यंत्रणेवर ताण नक्कीच आलेला आहे, पण आरोग्य यंत्रणा ढासळली असं आता आपण असं नाही म्हणू शकत. कारण आरोग्य यंत्रणा त्यांच्या परीनं पुरेपूर प्रयत्न करते.
यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहू शकतं, पण तांत्रिक मनुष्यबळ जे आहे ते एका रात्रीत उभं राहत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण नक्कीच आहे आणि हा ताण किती प्रमाणात कमी करायचा हे आपल्या कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरवर आपण जे सोशल डिस्टन्सिंग असेल, आपण मास्कचा वापर असेल, आपण हात धुणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण जर नीट टाळल्या तर तो ताण आपण नक्कीच काही काळासाठी कमी करू शकतो. मधल्या काळात ज्यावेळेस कोरोना आटोक्यात आला त्यावेळेस सगळीकडे दुसरी लाट तिसरी लाट हे सगळं सुरू होतं. त्या काळात रेमडेसिवीर म्हणा किंवा ह्याच्याकडं प्रोडक्शन करणं किंवा ते सगळं हे करणं ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाहीये का? एवढं एकदम तुटवडा निर्माण होण्याचं कारण काय? यामध्ये माननीय आरोग्यमंत्री आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री म्हणजे राजेश भैया टोपे आणि शिगणे साहेब या दोघांनी या कंपन्यांबरोबर मीटिंग घेतली. एकूण 7 कंपन्या रेमडेसिवीरचं उत्पादन करतात, परंतु या सगळ्यामध्ये रेमडेसिवीरची मागणीच मधल्या काळात पूर्णपणे घटलेली असल्यामुळे रेमडेसिवीरचं उत्पादन कमी करण्यात आलं. त्यामध्ये दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो. अशा 4 क्लिनिकल ट्रायल्स या रेमडेसिवीरच्या बाबतीत झाल्या आणि या 4ही क्लिनिकल ट्रायल्सचा निष्कर्ष हाच आहे की रेमडेसिवीर या औषधाचं लाईफ सेविंग औषध म्हणून कोरोनामध्ये काहीही उपयोग नाही. हा ट्रायलचा रिझल्ट आहे. रेमडेसिवीरमुळे केवळ रुग्णाचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी असेल तो काही प्रमाणात कमी करता येतो, हा ट्रायलचा निष्कर्ष आहे. त्यामुळे या ट्रायलच्या निष्कर्षांमुळे असेल किंवा मधल्या काळातली मागणी कमी असल्यामुळे या सगळ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरचं प्रोडक्शन कमी केलं होतं. जेव्हा रेमडेसिवीरची मागणी वाढायला लागली त्याबरोबर माननीय मंत्री महोदयांनी लगेच त्याच्या संपर्कात बैठक घेतली. पण एकदा प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर पहिली बॅच निघण्यासाठी म्हणजे प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचा क्वालिटी ॲनालिसिस करावा लागतो, त्याचं क्वालिटी कंट्रोल बघावं लागतं. या सगळ्या गोष्टींसाठी साधारणतः 18 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानुसार साधारण 21-22 तारखेपर्यंत काही लॉट रेमडेसिवीरचा हा उपलब्ध होईल असं वाटतं. पण त्याचबरोबर जे मी सातत्यानं म्हणतो आहे त्याचा इनडिस्क्रिमिनेट यूज ज्याला म्हणतो, अवाजवी वापर म्हणतो, हा जर टाळला तर ज्यांना आवश्यकता त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध होऊ शकेल. आणि दुसरा तुम्ही जो मुद्दा म्हणालात की जे आपल्याला वाटत होतं दुसरी लाट साधारणतः दिवाळीच्या आसपास येईल त्यावेळी तेवढे रुग्ण दिसले नाहीत म्हणून कदाचित आपण गाफील राहिलो, ही गोष्ट नाकबूल करून चालणार नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणूनही, माणूस म्हणूनही, तुम्ही काय मी काय, तुम्ही आणि मी सुद्धा मास्क थोडासा बाजूला ठेवला होता, तुम्ही आणि मी सुद्धा थोडे हॉटेलमध्ये जाऊन जेवायला सुरुवात केली होती, तुम्ही आणि मी सुद्धा कार्यक्रम थोडेसे धूमधडाक्यात करायला सुरुवात केली होती ना. अशावेळी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि विशेषतः आपण जर हा दुसऱ्या लाटेचा जर संसर्ग पाहिला तर याच्यामध्ये काही बदल झालेले आपल्याला जाणवतात. म्हणजे पहिल्या लाटेमध्ये जे जास्त करून जे वयोवृद्ध होते त्यांना जास्त याचा परिणाम होत होता. या लाटेमध्ये जवळपास 30% रुग्ण हे 12 ते 40 या वयोगटातले आपल्याला सापडतात. ही काळजीची गोष्ट आहे. त्याचबरोबर पहिल्या ह्याच्यामधली जी इन्फेक्टिव्हिटी होती ही कमी होती. या लाटेमधली इन्फेक्टिव्हिटी ही खूप जास्त आहे. एखाद्या घरात रुग्ण सापडला तर त्याचं अख्खच्या अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह येताना दिसतं. त्यामुळे इन्फेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो ती इन्फेक्टिव्हिटी खरोखर खूप जास्त आहे. सर, पुण्यामध्ये एका नगरसेवकाने आणि आपले लंके साहेब आमदार आहेत त्यांनी कोविड सेंटर चालू केलं आहे स्वखर्चातून. तर असं काही आपण काही आदेश द्याल आपल्या मतदारसंघात किंवा स्वतः आपण मोठ्या गावांच्या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून असे कोविड सेंटर उभारणार का? यालाच अनुसरून आणखीन एक प्रश्न आहे की सणसवाडीमध्ये आपल्याच हस्ते उद्घाटन झालं होतं कोविड सेंटरचं आणि आज तेच कोविड सेंटर बंद आहे. काय सांगाल एकंदरीत? या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण कोविड केअर सेंटर सुरू करायचं. तुमच्यासमोर मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाच प्रश्न विचारला की आत्ताची सगळ्यात जास्त गरज ही कोविड केअर सेंटरची आहे की DCSCची आहे की DCHची आहे. आपण ही गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे माननीय लंके साहेब असतील किंवा आमचे नगरसेवक वसंत मोरे असतील यांनी जे उपक्रम सुरू केले ते नक्कीच स्तुत्य उपक्रम सुरू केले. त्यांनी नगरसेवक निधीमधून एका खाजगी हॉस्पिटलला दराला घेऊन त्यांनी काही बेड तिकडे उपलब्ध केले. त्याच पद्धतीनं आता आमदार साहेबांबरोबर CO साहेबांशी बोलून आपण वाघोलीमध्ये काही DCSCचे 10 ऑक्सिजनेटेड बेड कसे सुरू करता येतील याचा आपण प्राधान्याने विचार करतो. आणि त्याच पद्धतीनं नेमकी गरज काय आहे, DCSCची गरज आहे की फक्त कोविड केअर सेंटरची गरज आहे? तुम्ही पुन्हा जर याचा एक धांडोळा घेतला पत्रकार म्हणून तर या लाटेमध्ये होम आयसोलेशनचं प्रमाण फार जास्त वाढतं. कोविड केअर सेंटर सुरू करत असताना एकूण सोशिओ पॉलिटिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिसीज ही गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की मागच्या वेळेच्या कोविडच्या लाटेमध्ये एक जर साधारण जे ऑब्झर्वेशन होतं ते होतं लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्ट्राटामध्ये कोविडचं प्रमाण हे जास्त प्रमाणात होतं
आणि जिथे होम आयसोलेशनला शक्यता नव्हती अशा ठिकाणी CCC होणं हे गरजेचं होतं. आत्ताचं जर तुम्ही बघत असाल तर थोडंसं सोसायटी असेल किंवा हायराईज बिल्डिंग्स असेल याच्यामध्ये कोविडचे पेशंट्स तुम्हाला जास्त प्रमाणात आढळत आहेत, ज्या पेशंटचा कल हा होम आयसोलेशनकडे असतो. नवीन याच्यामध्ये 5व्या-6व्या दिवशी अचानक पेशंट आढळतो. त्यामुळे अशा ठिकाणी कोविड केअर सेंटर म्हणण्यापेक्षा आपण DCSCची जास्त सोय करणं हे गरजेचं आहे. आणि ही सोय करत असताना एकूण या DCSCला किती ऑक्सिजन अवेलेबल होणार आहे आणि किती ऑक्सिजन आपली उत्पादन क्षमता या दोन्ही गोष्टी आहेत. मग कालही आमदार साहेबांनी आणि मी माननीय पालकमंत्री यांच्याकडे हीच मागणी केली की ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स हे आता जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला तयार करावे लागतील. त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांनी अजितदादांनी फार दूरदृष्टीचा एक निर्णय घेतला. आमदार महोदयांचा जो 1 कोटी रुपयांचा निधी आहे हा या कामासाठी त्यांनी वेगळा वर्ग केलेला आहे. शिवाय DPDCमधला 30% निधी हा कोविडच्या कामांसाठी वर्ग केला आहे. आणि यातून आपल्याला बेसिकली प्रायोरिटी काय तर जीव वाचणं ही प्रायोरिटी. त्यासाठी आपल्याला DCSC आणि ऑक्सिजनेटेड बेड हे थोडे वाढवावे लागतात. असं व्हॅक्सिनेशन पॉलिसीमध्ये चेंज होऊन राज्यांना पण केंद्राच्या एकूण व्हॅक्सिनेशन पॉलिसीविषयी अनेक मतमतांतरं आहेत. काही व्हॅक्सिनेशन पॉलिसी खूप आधी व्हायला हव्या होत्या, याची आपण सातत्याने मागणी केली होती. आपण संसदेत सुद्धा या संदर्भात मागणी केली होती. पण देर आहे दुरुस्त आहे जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं काही पॉलिसीज नक्की बदलल्या आहेत, ज्यामध्ये स्पुटनिक असेल, इतर लशींसाठी देशाची दारं उघडी होणं असेल. यानंतर अपेक्षा तरी अशी आहे की जी आपण सातत्यानं मागणी करतो आहोत की सरसकट लसीकरणाची जी मागणी करतो ती कदाचित पुढच्या महिन्यामध्ये या सगळ्या लसी उपलब्ध झाल्यानंतर एकूण लसींची मात्रा पाहिल्यानंतर ती उपलब्ध केली जाईल. कारण आपल्याला आठवत असेल संसदेतल्या भाषणामध्ये मी नक्कीच ही गोष्ट उल्लेख केली होती की आधी आपल्या घराचं बघू आणि नंतर विश्वगुरू होण्याच्या आपण प्रयत्न करून इतर देशांना लस पाठवू. पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. आणि एकूण जर आपण बघितलं तर इतर देशांना आत्तापर्यंत जेवढे डोस एक्सपोर्ट केले त्याच्या तुलनेत खूप कमी डोसेस आपल्या देशाला मिळाले. आणि ज्या आज ग्रेट ब्रिटनने बऱ्यापैकी कोरोनावर मात केली असं दिसतं, 8 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये 40 कोटी डोसेस उपलब्ध. हा फरक जर आपण बघितला तर माझं हे केवळ राजकीय स्टेटमेंट नाही, जी वस्तुस्थिती ती फक्त आपल्याकडे साधारणतः 10% व्हॅक्सिन. तर या संदर्भात पाठपुरावा नक्कीच सुरू आहे. आणि त्याचबरोबर जसं मी आपल्याला म्हणालो त्या पद्धतीनं स्पुटनिक असेल, स्पुटनिकला माझ्या माहितीप्रमाणे रेड्डीज लॅबोरेटरीला त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी हे आहे. आणि कोवॅक्सिनचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आता हाफकिनच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे एकूण लसींची उपलब्धता ही थोड्याफार प्रमाणात नक्कीच वाढेल. जे आपण सातत्याने सगळेजण देशवासियांची भावना होती आधी आपल्या देशातल्या नागरिकांचं बघा, तसं कदाचित वॅक्सिनसाठीचा कच्चा माल पुरवणारे जे देश आहेत ते सुद्धा हा विचार करत असतील की आधी आपल्या देशातल्या सगळ्या वॅक्सिन्सचं आधी काय होतं ते पहा. त्यामुळे त्या संदर्भातला पाठपुरावा नक्की सुरू आहे. आणि अपेक्षा आहे की केंद्र सरकार आता तरी निवडणूक प्रचाराच्या बाहेर येऊन देशात हे जे पेटलं आहे, देशात जे कोरोनाचं संकट आलं याच्याकडे लक्ष जाईल असं मला अशी अपेक्षा केली तर मला वाटतं काय चालतं येईल. थँक्यू.